जोडी अमित आत्माराम पाटील मैदानाच्या आतमध्ये चंदू बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे आणि त्याच्या साथीला समीर याला आपण पाहत आहोत. समीर आवासकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. रत्नदीप चौधरी इन्व्हाइट करण्यात आलाय. रफ्तारचा राजा गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळेल. 3 षटकांच्या मॅच मध्ये या महत्वाचं राहणार आहे की धावा बनवणं. शेवटचा सामना पेन कोळीवाडा विपक्ष पाहायला मिळतोय विनोद स्पोर्ट्स SN दिघोडे या दोन संघांदरम्यानची लढत. सामन्याला सुरुवात. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये धडक मारेल. अगदी 2 पारितोषिकात या स्पर्धेसाठी. पहिला बॉल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण पूल केलाय. बॉलला गुल केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट पॅरलल षटकार. काय स्ट्रोक खेळला त्याच्या बॅटमधून. फ्लॅट आला परंतु षटकार आला. खोलातला बॉल. प्रत्युत्तर पहा. अगदी आपण पाहिला तर वेगाने बॅटला बॉल बरं झाला होता. ही कॅच होऊ शकलेली नाहीये. छोट्याचे रिॲक्शन्स पाहण्याजोगे होते. कॅच ड्रॉप झाली परंतु ऍक्शन रिप्ले कॅच पेक्षाही जास्त छोट्याच्या रिॲक्शनचा चर्चेचा राहील. बॅटला बॉल बरं झाला. सिंगल आली. 7 धावा धावफलकावरती आहेत. चंदू ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघालाय. एकेरी धावे येत असताना पाहायला मिळते. विक्रोळीमधून सुरुवात झाली या खेळाडूच्या खेळाला. तिथून पुढे जय 11 या टीम मधून कोकणातले अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या. तिथून नंतर आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील करंजाडे या गावामध्ये स्थायिक झाला आणि या गावामधून अनेक स्पर्धा तो सध्याच्या घडीला खेळतोय. तो चंदू नॉन स्ट्रायकिंग वरती आपण पाहतो आहोत. धावफलकावरती 8 बनल्यात. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक पहिला रत्नदीप चौधरी गोलंदाजी करतो आहे. खुल्या गटाच्या अनेक स्पर्धा त्याने सातत्याने एक हाती गाजवलेला अमित पाटील नॉन स्ट्रायकिंग वरती आहे आणि त्या दर्जाचा क्लास परफॉर्मन्स त्याचा आज राहिला आहे. चांगली बॅटिंग त्याने आज या स्पर्धेमध्ये केलेली पाहायला मिळाली. 8 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी. प्रथमेश बेलचेडा चेडूच्या खाली येतो. अण्णा 24 घंटे चोकन्ना. त्याने झेल टिपला. फलंदाज बाद. तुलन हँड आणि कॉर्डिनेशन चांगलं जुळलं. प्रथमेश बेलचेडाने अण्णाने झेल टिपलाय. चांगला कॅच आणि इथे नवीन बॅटर आपण पाहत आहोत. प्रसाद वास्कर अर्थात लल्ला बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल होत असताना पेण तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये अनेक स्पर्धांचं आयोजन ज्यांच्याकडून करण्यात येतं ते अर्थात प्रसाद वास्कर लल्ला यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पेण प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येते. उत्कृष्ट खेळाडू. ऑन साइडला 1 हँडेड स्ट्रोक. बॅटवरची ग्रीप निसटली. ऑन साइडला खेळला. सिंगल मिळते. टॉप ऑफ दी बाउन्स आले होते. सिंगल इथून घेण्यात आली आहे. एक धाव फार महत्वाची राहणार आणि हे चांगल्या रीतीने प्रथमेश बेलचेडा हा जाणतो. चांगल्या रीतीने त्याने इथून आपण पाहिलं तर चेंडूवरती येत असताना तो पाहायला मिळाला. धावफलकावरती 9-9ला 1 बॅटिंग करत असताना पेन कोळीवाडा या टीमला आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल खाली राहिला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येतोय. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा त्या 9-1. फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना पेन कोळीवाडा टीम. 9 धावा धावफलकावरती म्हणल्यात. आपण पाहत आहोत हे थेट प्रेक्षेपण आहे. एकविरा इव्हेंट्स संदेजी शेळके यांची संपूर्ण टीम एक चांगलं कामकाज करते. नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क तुम्ही पाहत आहात. गोलंदाजीमध्ये फेरबदल. आणखीन एक जलद गतीचा भरधाव. वेगाने गोलंदाजी करणारा एक द्रुतगती गोलंदाज. गोलंदाजी मार्कमध्ये विश्वजित मेघनाथ ठाकूर यांना आपण पाहतोय. नऊ धावा धावफलकावरती आहेत. 9ला 1. नऊला 1
9 धावा धावफलकावरती आहेत, एक फलंदाज बाद. विश्वजित ठाकूर मोठ्या गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 9 धावा धावफलकावरती भांडल्यात. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, आकाशाला गवसणी घातली आहे. बॉलने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. आज हाताला कुठे ना कुठेतरी बॉल लागूनच चेंडू मैदानाच्या बाहेर अगदी धरणीला दान दिला गेलाय. कोणत्याही स्वरूपाचे कॅचेस झालेला नाही आहे. जास्तीच्या कॅचेस ड्रॉपच होत असताना पाहायला मिळाल्या. बॅटची मागणी करण्यात येते मैदानाच्या आतमधून. आपण अमित पाटीलला पाहत आहोत. शेवटची मॅच आहे. पुढच्या सेकंड इनिंगला अंधार होऊ नये याच्याकडे जास्तीचं लक्ष वेधूयात प्रत्येक संघाचं. चंदू अमित पाटील मैदानावरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकर रेटवरती तो पाहायला मिळेल. अक्षरशः धुमाकूळ माजवणारे बॅटिंग त्याने गेले अनेक वर्ष सातत्याने करतोय. अनेक मैदानांवरती चांगलं प्रदर्शन त्याचं नेहमीच पाहायला मिळालं. 10-1 आज प्रदर्शन अपेक्षित आहे. आणि होय, चंदूने ठोकलाय समोरच्या दिशेने. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक समोर हॅमर केला आणि षटकार ठोकलाय. आवश्यकता आणि त्याची पूर्तता करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चंदूला आपण पाहतोय. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये घेण्यात येत असताना पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल. एखादा लॉंग ट्रेनिस जिथे रॅकेट फिरवलं जातं ना विमल्डन मध्ये, त्या रीतीने बॅट फिरवली. समोर षटकार ठोकला चंदूने. खोलातला बॉल इथे ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. रन स्मिथ इथे पहा, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना की समोर षटकार मारणं तेही पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. हा जो बॉल आहे ना तो अधिकचा वेगाने येतो. सर सचिन तेंडुलकर साऊथ आफ्रिकेचा दौरा करण्याच्या आधी ह्याच बॉलने प्रॅक्टिस केली होती. यावेळेचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सहज साधा सोपा झेल. आणखीन एक धक्का. प्रसाद वास्कर लल्लाबाद. पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. खरं तर एक युवा आणि प्रतिभावान असा खेळाडू आहे. तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. त्याला बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अमयला आपण पाहतोय. धावा त्यालाही गोळा करावा लागणार आहेत. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मैदानाच्या आतमध्ये अमयला आपण पाहतो. धावफलकावरती 17 बनल्या. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकामध्ये काय गोलंदाजी झाली आहे पहा. षटकार आला जरूर परंतु धावा थांबवल्यात. यावेळेला ऑन साइडला अमय पाटील. वॉर्ड स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाटील आला आणि त्याने षटकार ठोकला. ग्लोव्हची मागणी करण्यात येते. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा बनल्यात त्या 23. एक बाब आवर्जून उल्लेख करतो मित्रांनो. पाऊस आला आणि पाऊस जर का असा आणखीन जोराचा आला तर सेकंड इनिंग मध्ये टाकलेला बॉल आहे ना, जर तुम्ही जर तो 100च्या वेगाने टाकलात ना तर 150च्या वेगाने यष्टिरक्षकाकडे जाईल. कारण या खेळपट्टीवरती ही अगदी फायदी विकेट आहे. या खेळपट्टीवरती ज्या ज्या वेळेला बॉल पडतो तो अधिकच्या वेगाने निघतो. मैदानाच्या आतमध्ये ग्लोव्हची मागणी करण्यात आली आहे.
अमेय पाटील आला आणि त्याने षटका ठोकला. 23ला 2 शेवटचे षटक. गोलंदाजी मार्कमध्ये आपण आयुष कोळीला पाहत आहोत. त्याला इन्व्हाइट करण्यात आलं. शेवटच्या षटकाच्या दरम्यान शेवटची मॅच. पावसाचं आगमन. पावसाळी रबर बॉल क्रिकेट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कबसला बॉल ट्रॅव्हल झालाय. 24 तर बनल्यात. मॅच मध्ये शिरकाव पेन कोळीवाडा टीमचा झालेला पाहायला मिळतोय. कारण या धावा पुरेशा राहतील. जर यदा कदाचित पाऊस जर का जोराने आला तर या मॅच मध्ये खूप काय पाहायला मिळेल. कारण बॉल अधिकचा वेगाने निघतोय. परंतु ही बाब देखील तितकीशी महत्वाची आहे की या संघाकडे प्रथमेश बेलछेडा नावाचं अस्त्र आहे. त्याने चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये केलेली आहे. धाव फलकावरती 24 आहेत. 2 फलंदाज बाद. आपण आयुषला गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुनश्च सज्ज होत असताना आपण आयुषला पाहू. अमेय ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर होता. उजव्या यष्टीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. अधिक वेग जनरेट करण्याच्या प्रयत्नामध्ये दिशाहीन गोलंदाजी इथे होत असताना पाहायला मिळाली. या टीमकडे एक प्रमुख अस्त्र होतं. प्रमुख खेळाडू. परंतु त्याला अगदी गोलंदाजीपासून दूर ठेवलं टीम कॅप्टनने. छोटे ठाकूर या गोलंदाजी मार्कवरती न पाहता आपण आयुषवरती जास्तीचा भरोसा संघाच्या कर्णधाराने टाकलेला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगाने अधिक वेगाने यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. बॉल पडला आणि अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तद्वर यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. यष्टिरक्षकाच्या पाठीमागे असणारे प्रेक्षक वर्ग तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बॉल आता वेगाने निघणार आहे. यष्टिरक्षकाकडून सुटला. जाळीमधून निसटला. पाठीमागे उभे असलेले प्रेक्षक वर्ग काळजी घ्या. 25ला 2 समोर केला. यावेळेला मय पाटील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एखाद्या एलईडी टीव्ही पेक्षाही फ्लॅट षटकार. संघटासमयी संघासाठी धावून आला हा फलंदाज अमय. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी. धावाही आल्यात आणि खऱ्या अर्थाने संघ सुस्थितीमध्ये. 32 तर बनल्यात. पाऊस आल्यानंतर या 32 धावाही तितक्याशा महत्वाच्या राहणार आहेत. कारण धोधो पाऊस जरूर बरसत नाहीये. खेळपट्टीवरती थोडी ओलसर जरूर झाली आहे. बॉल वेगाने निघतात. यावेळेचा बॉल आणखीन एक. One more, another big hit. That is a magnificent stroke. षटकार. आतमध्ये अमय मनोहर पाटील बॅटिंग करतोय. परंतु मयुरेची चर्चा जास्तीची आहे. मैदानाच्या आतमध्ये षटकार आल्यात ते 2. खोलातला बॉल आणखीन एक यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. इथे चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. सुपर हिट. फलंदाज चंदू बाद. एक बॉल शेष. फटका येईल का विशेष हे पाहणं गरजेचं आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू आयुष कोळी. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. शेवटचा बॉल या सत्रातला सिंगल मिळते. दुहेरी साडी पलटला. अमय वेगाने निघाला. परंतु इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये निखिल होईल बाद. धाव फलकावरती 39 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालंय. 40 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळतं. आयकॉनची स्पर्धा 20 संघ
स्वर्गीय समीरदादा हदनकर स्मृती चषक 2025 ही स्पर्धा माझ्यासाठी इथे संपते, परंतु तुम्ही थांबू नका. उद्याही ऑल इंडियन आयकॉन खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. ग्रामीण स्तरावरचे संघ उद्याही पाहायला मिळतील. मी मात्र थांबतो. या उत्तरार्धामध्ये आमंत्रित करूयात या आपण रोशनजी पाटील सर यांचा आवाज ऐकायला मिळेल आणि जशी या उत्तरार्धाला सुरुवात होईल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला ते महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आमचे अगदी जवळचे मित्र जयेश भोसले सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक नामांकित स्पर्धांमध्ये उद्या त्यांचा आवाज तुम्हाला. चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या. हे शेवटचं सत्र आहे. खरं तर उरण तालुक्याचा एक संघ आणि एका बाजूला पेण तालुक्याचा संघ, दोन तालुक्यांची प्रतिष्ठा किंबहुना दोन गावांची प्रतिष्ठा ही या सामन्यामध्ये पणाला लागली आहे. कोणता संघ असेल विजेता? पेण कोलीवाडा संघामध्ये आयकॉन उरण तालुक्याचा टाकीगावचा खेळाडू अमय. चांगली फलंदाजी या खेळाडूने केली. लेदर वरती चांगलं प्रावीण्य या खेळाडूने मिळवलंय आणि काय फटके मारले ते. मोठ्याच्या अगेन्स्ट त्याचा एक षटकार पाहायला मिळाला. आयुष कोळीच्या अगेन्स्ट त्याने एक षटकार ठोकला. आता समोर प्रथमेश वेलचेडा अन्ना स्ट्राइकिंग एंडला. पहिला बॉल स्वैग से करेंगे सबका स्वागत. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत करा अमय पाटीलचं. षटकार ठोकला प्रथमेशने. त्रेचाळीस धावांची इनिंग आपण पहिल्या लढतीमध्ये पाहिली होती प्रथमेश वेलचेडा या खेळाडूची. परंतु आता या निर्णायक मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती षटकार. पुढचा बॉल उंची घेतली आहे. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल की फिल्डरच्या हातामध्ये येईल. प्रयत्न केले होते, झेलसाठी गेले होते. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. एक सिंगल त्या ठिकाणी मिळाली. एक रनने मात्र आता एंड बदलला. दोन्ही एंडला घातक विध्वंसक खेळाडू विश्वजीत ठाकूर मोठ्या आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. सातत्याने टेनिस क्रिकेट जगामध्ये सातत्याने चर्चा असते या खेळाडूची. तो खेळाडू विश्वजीत ठाकूर स्ट्राइक एंडवरती आपण येताना पाहत आहे. शॉट ऑफ प्लेन या बला बॉल चाललाय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन या ठिकाणी मिळेल. वन बाउन्सर फॉर वन ओव्हर ही वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. जर पुढचा बाउन्सर टाकला डोक्याच्या वर तर मात्र कदाचित गोलंदाजालाही दंडित केलं जाईल. त्यामुळे आता इथे आपण पाहता पहिला बाउन्सर वापरला. सटीक लाईनमध्ये टाकला अमयने. 8 धावा आलेल्या आहेत. अजूनही 32 धावांची गरज. 15 चेंडूमध्ये 15 बॉल 32. तर समीकरण मागच्या सामन्यामध्ये ज्या विकेट गमावल्या दिघोडे संघाने त्याचं प्रेशर आलं होतं दिघोडे संघावरती. मग दीपेश जोशी संकट मोचक म्हणून उभा राहिला. काय किपिंग केले एखादा लल्ला वास्कर यांचंही कौतुक करावं लागेल. वाईट बॉलचा इशारा. पेणचं ते मैदान टर्फ विकेटवरती सातत्याने लेदर क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. लल्ला वास्कर देखील त्या मैदानात नेहमी सराव करत असतो. लेदर असेल, टेनिस असेल, त्याच वेळेला रबर क्रिकेट कासमालचं मैदान जे खरं तर निसर्गरम्य परिसर आहे. डोंगर माथ्यावरती पेणच्या अगदी वरती डोंगरावरती ते ठिकाण आहे. वायग्रेश्वराचं मंदिर, तिथे अवश्य प्रत्येकाने भेट द्या. नॅचरल वॉटरफॉल देखील त्या ठिकाणी आहेत. हा बॉल देखील चाललाय डिक्लेअर झोनकडे. एकच रन मिळेल. या बॉलवरती एका रन्सच्या मदतीने
धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा धाव फलकावरती 10. पहिलं दशक पूर्ण झालं, अजून 30 धावा बनवायच्या आहेत. विनोद स्पोर्ट्स, एसएन स्पोर्ट्स दिगोडे या टीमला विनोददादा पाटील, शानदार, रुबाबदार, दिलदार हे व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला. हा दिगोडे संघ मैदानामध्ये खेळतोय, मोठ्या स्ट्रायकिंग एंडला आहेत. कमबॅक करावं लागेल, एखादा विकेट सामन्यामध्ये गरजेचा राहील. पंच केलाय लॉंग ऑनला, फिल्डर फंबल झाले, त्याचा फायदा, त्यांच्या डोक्यावरून बॉल गेला सीमा पार, षटकार. पद्धतीने हा शतरक्षक पडला, हे क्षण या मैदानात फार कमी पाहायला मिळतील, कारण इथे चिखल कमी आहे, लस ग्रीन आउटफील्ड आहे. अनेक मैदानामध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये हे दृश्य पाहायला मिळतात. बघा, तो स्किड झाला, त्याचा पाय स्किड झाला, बॅलन्स बॉडीचा गमावला, खाली पडला आणि त्याच्या डोक्यावरून बॉल निघाला सीमारेषा पार, षटकार. नशिबाची साथ, किस्मत भी बहादुरो का साथ देते असं म्हणतात, आणि तेच काहीतरी घडलं मोठ्याच्या बाजूने. 16 धावा आलेल्या आहेत पहिल्या 5 बॉलमध्ये, आणखीन 1 बॉल बाकी आहे. याही वेळेला शॉर्टम पूलचा प्रयत्न आहे, नोमॅन्स लँड, निर्जन स्थळी चेंडू पडलाय, सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आहे आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 2 धावा आल्या आणि पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावा धाव फलकावरती लागल्या तब्बल 18. आता 12 बॉल 22चं समीकरण. जमेची बाजू दिगोडे संघासाठी. दोन्ही खेळाडू विकेटवरती आहेत. प्रथमेश वेलछडा अण्णा आणि त्याच्याबरोबरीने मोठ्या सलामीवीर अजूनही मैदानामध्ये उभे आहेत आणि पहिल्या आयकॉन गोलंदाजावरती आक्रमण झालेत. हे देखील फार महत्त्वाचं आहे, कारण याच अमयने मागच्या सामन्यामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या केगाव संघाच्या अगेन्स्ट. त्या अमयवरती हल्ला बॉल पाहायला मिळाला. आता समीर आवस्कर सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण येताना पाहताय. 12-22 हा सामना जिंकायचा असेल तर समीरला एक मॅजिकल स्पेल टाकावं लागेल, आणि तेही समोर 2 प्रतिभावंत अखिल भारतीय खेळाडू आहेत, दोन्ही सुपरस्टार आहेत. त्यांच्या समोर तुम्हाला या ठिकाणी चांगली गोलंदाजी करणं म्हणजे मोठी अग्निपरीक्षा राहील. आपल्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल. समोर किती चांगला खेळाडू आहे त्यापेक्षा मी अचूक टप्प्यावरतीच बॉल टाकेल याकडे तुम्हाला फोकस करावं लागेल आणि फलंदाजांना त्या ठिकाणी डॉमिनेट करावं लागेल. पहिला चेंडू फ्लिक केला बॉलला, तोही चाललाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध. पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे. हा बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट, उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. खरं तर हे काम आपण पाहिलं. या संदेश शेळके आणि संपूर्ण टीम, त्यांचंही विशेष कौतुक या ठिकाणी करावं लागेल. षटकार पाहिला प्रथमेशच्या बॅटमधून. याही वेळा गुडघा टेकत हा खत धावांची गरज दिगोडे संघाला. हा सामना एकतर्फा होत चाललाय. 2 आक्रमक खेळाडू, मगाशी उल्लेख केला होता, अखिल भारतीय सुपरस्टार क्रिकेट क्षेत्रातील. याही वेळेला फटका लाजवाब, परंतु एक्स्ट्रा कव्हरला नियोजित क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल होतो डिक्लेअर झोनमध्ये. 1 रन आली. आता 8 धावांची गरज आहे विनोद स्पोर्ट्स, एसएन स्पोर्ट्स दिगोडे टीमला. फक्त 1 रनची गरज. खरं तर 1 रनचा हा फटका पाहायला मिळाला. आता 8 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. आमचे स्कोरर राहुल दादा चोपडेकर, आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. हा दुग्ध शर्करा योग स्पर्धेचा पहिला दिवस आणि आमचे उत्तम स्कोरर राहुल दादा यांचा वाढदिवस आपण काही क्षणापूर्वी या ठिकाणी खरं तर सेलिब्रेट देखील केला. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा ओव्हरपिच आहे, मिस टायमिंग फटका, फिल्डर आहे त्या ठिकाणी कमालीचे एफर्ट्स. अमित पाटील, क्या बात आहे. भरपूर चांगलं खरं तर प्रयत्न त्यांचे राहिले. फक्त आणि फक्त आता विजयासाठी 7 धावांची गरज. 7 धावा 7 बॉलमध्ये. रन बॉल मागच्या सामन्यामध्ये 12-12 सामना 3 बॉल 7 वरती आला. दीपेश जोशी तारणा राहिला आणि त्याच्या आयुष्यातील पहिली मॅन ऑफ द मॅच छोट्या त्याला मिळाली. त्यालाही शुभेच्छा पण देऊया. लेफ्ट केला बॉलला सोडण्याचा निर्णय घेतलाय पंचांनी. वाईड बॉल घोषित केला. तर 7 चेंडूमध्ये 6
या बॉलवरती सामना फिनिश होईल की पुढच्या षटकाची मध्ये प्रतीक्षा करायला हे पाहावं लागेल. समीर आवासकर वरती देखील आक्रमण होताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये अमय वरती आक्रमण झालं. फुल टॉस बॉल, आक्रमण आक्रमण आक्रमण, षटकार ठोकत या स्पर्धेमध्ये पहिला संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतो. तो संघ आहे विनो स्पोर्ट्स एसएन स्पोर्ट दिघोडे. अभिनंदन. हार्ड लक पेन कोलीवाडा. चला अमित पाटील आणि अमय दोन्ही आयकॉन आपला विशेष सन्मान केला जाईल. चला आयकॉन खेळाडू अमित पाटील, अमय पाटील